Hello everyone, I am Kharube Varsha Baswaraj, Assistant Professor, Department of Dairy Science, शिवनेरी महाविद्यालय शिरू अनंतपाळ. गुरु विशंभर कृपा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ लकडजवळगाच शिवनेरी महाविद्यालय शिरू अनंतपाळ was organized two faculty development programs, one on 20 to 22 July 2020 and second on 20 to 29 July 2020. This program is for application of ICT tools for teaching and learning process for all faculty members, and one workshop was organized on 24 July 2020 on PBS Performa for all faculty members. या तीनही प्रोग्रामच्या आयोजनासाठी आमच्या महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विशंभररावजी माने साहेब, सचिव पद्माकरजी मोगरगे साहेब, संचालक प्रताप भैया माने, जयेश भैया माने व ॲडव्होकेट सुतेज भैया माने यांचे सहकार्य आपल्याला मिळाले व त्याचबरोबर सातत्याने तिन्ही प्रोग्रामच्या आयोजनासाठी ज्यांचा आग्रहाचा हट्ट होता ते म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव सर यांचेही या कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पडण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आपले प्राचार्य डॉक्टर जाधव सर यांचा खूप दिवसापासून असा प्रयत्न होता की त्यांना काही ऑनलाईन प्रोग्राम घ्यायचे होते, ज्यामुळे आपल्या प्राध्यापकांच्या ज्ञानात भर पडावी व त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला व त्यांनी 2 FTP व 1 वर्कशॉप यांचे आयोजन केले व ते यशस्वीरित्या पार पाडले, ज्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. पहिल्या FDP प्रोग्राममध्ये जो 3 दिवसाचा होता त्यात लाभलेले जे रिसोर्स पर्सन होते ते म्हणजे प्राध्यापक कुंदाळे सर, प्राध्यापक वाकडे सर व डॉक्टर लाटे सर. या तिघांनीही खूप सुंदर असं म्हणण्यापेक्षा खूप इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर त्यांनी दिलं. त्यामध्ये पहिल्या दिवशी प्राध्यापक कुंदाळे सरांनी गुगल फॉर्मबद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये त्यांनी हाऊ टू क्रिएट अ गुगल फॉर्म, युजेस ऑफ गुगल फॉर्म, युजेस ऑफ गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन क्विज, ॲडमिशन पर्पज, ऑनलाईन टेस्टसाठी वापरतो, ऑनलाईन फीडबॅकसाठी वापरतो, सर्वे मेथड याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला गुगल फॉर्मबद्दल पूर्णपणे सविस्तर अशी माहिती दिली व ती आपल्याला आपल्या टीचिंग प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे. आपले दुसरे रिसोर्स पर्सन जे होते ते म्हणजे प्राध्यापक वाकडे सर. त्यांनी आपल्याला गुगल क्लासरूमबद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये त्यांनी गुगल क्लासरूमचे ऑब्जेक्टिव्स म्हणजे क्रिएट गुगल क्लासरूम, ॲड स्टुडंट्स, पोस्ट असाइनमेंट्स अँड अनाउन्समेंट्स, ग्रेड असाइनमेंट्स अँड प्रोव्हाइड फीडबॅक याबद्दल माहिती सांगितली. त्याच्यानंतर त्याचे बेनिफिट्स जसं सिम्प्लिसिटी, एफिशियन्सी, व्हिज्युअल अपील, ऑर्गनायझेशन, इंटिग्रेशन, कम्युनिकेशन याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला दिलं. अशा पद्धतीने सरांनी एक नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आपल्याला दिलं. अशाच प्रकारे आपले तिसरे जे FDPचे रिसोर्स पर्सन होते ते म्हणजे डॉक्टर लाटे सर. त्यांनी आपल्याला सर्टिफाय EMच्या ह्या ॲपबद्दल माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून सर्टिफाय EM कसा इन्स्टॉल करायचा व सर्टिफिकेट कसे जनरेट करायचे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली, जी भविष्यात आपल्याला ऑनलाईन क्विज, वेबिनार जर आपण अरेंज केला असेल तर आपल्याला गुगल फॉर्म आणि सर्टिफाय या दोन्ही ॲपच्या खूप मदत होईल. अशा पद्धतीने पहिला FDP प्रोग्राम खूपच इन्फॉर्मेटिव्ह होता, ज्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच खूपच उपयोग होईल व त्याचं श्रेय मी पूर्णपणे आपले प्राचार्य व तिन्ही रिसोर्स पर्सन यांना देऊ इच्छिते. यानंतर लगेच 2 दिवसाच्या अंतराने म्हणजेच 24 जुलै 2020 रोजी लगेच आपल्या प्राचार्याने एक वर्कशॉपचे आयोजन केले, ज्यामध्ये रिसोर्स पर्सन डॉक्टर लाटे सर होते. लाटे सरांनी या वर्कशॉपमध्ये आपल्याला 2019 पासून आलेल्या नवीन PBS फॉर्म कसा भरायचा याचं सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्यामध्ये त्यांनी कोणत्या रिसर्च पेपरला किती, कोणत्या कमिटीला किती व कोणत्या क्रायटेरियाला किती मार्क्स आहेत हे सविस्तर असं सांगितलं व आपले कामाचे दिवस किती मोजायचे, कसे मोजायचे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने त्यांनी हाऊ टू फिल PBS परफॉर्मा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरचे मार्क्स, कमिटीचे मार्क्स, क्रायटेरियाचे मार्क्स याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन प्रत्येक पार्ट त्यांनी व्यवस्थित असं समजून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने कॅशसाठी महत्त्वाचा असलेला हा PBS परफॉर्मा
सरांनी कसं भरायचं याबद्दल खूप सुंदर माहिती आपल्याला सांगितली व अशा पद्धतीने प्राचार्यांनी आणि सरांनी मिळून हा वर्कशॉप एकदम यशस्वीरित्या पार पाडला आहे. त्यानंतर लगेच प्राचार्यांनी एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी आणखीन एक 3 दिवसीय FDP प्रोग्राम अरेंज केला, म्हणजे त्याचे आयोजन केले, ज्यामध्ये आपल्या पहिल्या व तिसऱ्या दिवशीचे रिसोर्स पर्सन डॉक्टर विनोद मुख्य सर होते, ज्यांनी टेस्टमोज ॲप हे पहिल्या दिवशी त्यांनी त्याचं लेक्चर घेतलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी OBS म्हणजेच ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर स्टुडिओ या विषयावर लेक्चर दिले. पहिल्या दिवशी त्यांनी जे लेक्चर दिले तो होता युजिंग ऑफ टेस्टमोज ॲप, जो एक सेकंड ऑप्शन आहे फॉर द गुगल फॉर्मसाठी, आणि तो कसा वापरू शकतो याबद्दल त्यांनी सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी फीचर्स ऑफ टेस्टमोज सांगितले, जसं मोबाईल आणि डेस्कटॉप फ्रेंडली असतो तो, नो रजिस्ट्रेशन लागत नाही, इझी क्वेश्चन मॅनेजमेंट असतं, इमेज अपलोड्स करू शकतो आपण, फाईल अपलोड्स, एक्सप्लेनेशन, म्हणजे एक प्रकारचं तो सेकंड ऑप्शन आहे आपल्याला गुगल फॉर्मसाठी. अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन सरांनी सांगितली आहे आपल्याला. व तसेच तिसऱ्या दिवशी सरांनी आपल्याला OBS म्हणजे ओपन ब्रॉडकास्ट सॉफ्टवेअर याच्याबद्दल सांगितलं आहे. तो पण एक टीचिंग सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये हे एक फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, दॅट इज युज्ड फॉर द रेकॉर्डिंग अँड लाईव्ह स्ट्रीमिंग. OBS इज युज्ड टू कॅप्चर अँड रेकॉर्ड युअर स्क्रीन वाईल ऑल्सो कॅप्चरिंग ऑडिओ. जसं आपण आता मी करत आहे तसं, म्हणजेच तुम्ही तुमच्या PPT बरोबर तुमचा व्हिडिओही शेअर करू शकता. याच्यासाठी आपण OBS वापरू शकतो. तर हे सुद्धा सरांनी एका व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलं आहे. अशा पद्धतीने सरांनी दोन्ही लेक्चर्स एकदम व्यवस्थितरित्या इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल पद्धतीने आपल्याला सांगितले आहेत. त्यानंतर आपले दुसऱ्या दिवशीचे रिसोर्स पर्सन होते, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी मुख्य सरांनी घेतलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे रिसोर्स पर्सन होते ते म्हणजे लाटे सर, ज्यांनी आपल्याला मूडल जेनिमिओ, दुसऱ्या दिवशी लेक्चर जे होते त्यांनी वाकडे सरांनी घेतलं, ज्याच्यामध्ये त्यांनी मूडल जेनिमिओ हा त्यांचा टॉपिक होता, ज्यांनी आपल्याला याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी त्याचे टाईप्स सांगितले, म्हणजे मूडलचे 3 प्रकारचे टाईप्स असतात, जसं गुगल क्लासरूम, जेनिमिओ आणि गुगल साईट. त्याच्यामध्ये त्यांनी जेनिमिओ हा टॉपिक निवडला होता, ज्याच्यामध्ये जेनिमिओचा उपयोग आपण स्टुडंट ॲड करण्यासाठी, स्टुडंटला असाइनमेंट देण्यासाठी, एव्हॅल्युएशन करण्यासाठी, नोट्स देण्यासाठी, बुक्स देण्यासाठी स्टुडंटला, म्हणजे एक प्रकारे आपण पूर्ण त्याचं ऑनलाईन टीचिंग ह्याच्यावरती करू शकतो. अशा पद्धतीची सविस्तर अशी माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. अशा पद्धतीने सरांनी ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला कसा उपयोग करता येतो याचं पूर्णपणे सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केले आहे. अशा पद्धतीने आपले प्राचार्य डॉक्टर जाधव सर व दोन्ही रिसोर्स पर्सन यांनी, मुके सर आणि वाकडे सर यांनी यांच्या मदतीने हा प्रोग्राम सुद्धा यशस्वीरित्या पार पडला आहे, दुसरा FDP आपला. तर शेवटी जाताना मी एवढंच सांगू इच्छिते की अशा पद्धतीचा जो प्राध्यापकांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी मदत करेल असे जे 2 FDP प्रोग्राम व एक वर्कशॉप जे आपल्या माननीय प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली यांचे आयोजन झालं, मला वाटतं असा एकही प्रोग्राम दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये झालेला नसावा. तर मी संस्थेचे व प्राचार्य सरांचे आभारी आहे की त्यांनी आपल्या सर्व प्राध्यापकांसाठी सुंदर असा प्रोग्राम अरेंज केला व पुढेही करतील अशी मी आशा करते. आणि in this way, lastly, we are thankful to our chairman advocate Vishwambarauji Mane Sahib, principal Dr. O.W. Jadhav sir, and all resource person for organizing and giving a knowledgeable and informative lecture for all faculty members development. Thank you all.